अमरावती शहरात सलग होत असलेल्या BSNL अंडरग्राऊंड केबल चोरीच्या प्रकरणाला अखेर गुन्हे शाखेनं ब्रेक लावलाय। दिल्ली उत्तर प्रदेशातील आंतरराज्यीय टोळीतील तिघांना अटक करण्यात आली असून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत झालाय। या टोळीनं महाराष्ट्रातील अमरावतीसह अहमदनगर, संभाजीनगर आणि लातूर येथेही अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। फिर्यादी मिलिंद नागे जे ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर आहेत, त्यांनी 13 नोव्हेंबरला गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की 12 नोव्हेंबरला जिनिंग फॅक्टरी शेगाव नाका रोडवरील मेन हॉल त्यांना उघडं आढळलं। सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर 5 ते 6 जण केबल चोरी करत आल्याचं दिसून आलं। तपासात 800 व 400 पेअर केबल ज्यांची एकूण किंमत 13,30,213 रुपये आहे, हे चोरी झाल्याचं उघड झालं। या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकाने गोपनीय माहिती व फुटेजच्या आधारे टोळीचा सुगावा लावला। गुन्ह्यात वापरलेल्या हायड्रा क्रेनच्या मालकाला ताब्यात घेऊन पुढील माहिती मिळाल्यानंतर आरोपींची नावं निष्पन्न झाली। 7 डिसेंबरला आरोपी अफजल खान, नफीज अहमद व लाल बहादूर राजपूत यांना वडाळी हायवे परिसरातून शिताफीनं पकडण्यात आलं। आरोपींकडून 2 लाख रुपयांची रक्कम, 4 मोबाईल फोन आणि यापूर्वी जप्त केलेली हायड्रा क्रेन असा एकूण 12,59,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील तपासासाठी आरोपींना गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय।